हॅलो नमस्कार मंडळी. अहो 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ही रेसिपी दाखवणं शक्यच नव्हतं, म्हणून म्हटलं जरासा मोठा व्हिडिओ होऊन जाऊ दे. चला खरंच रेसिपीकडे वळूया. मंडळी 1 किलो चिकन घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 200 ग्राम आपल्याला फेटलेलं दही घ्यायचं आहे, लसूण आणि आल्याची पेस्ट घ्यायची आपल्याला 2 चमचे, आणि ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि शाही गरम मसाला आपल्याला घालायचा आहे, मीठ घालायचं आहे. वरतून आपल्याला 1 लिंबाचा रस घालायचा आहे, कारण की आपण इथे टोमॅटो नाही वापरणार आहोत. 2 छान असे तळलेले कांदे घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा कसलं कोटिंग भारी आलं आपल्या चिकनला. असं छान असं कोटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला हे अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे छान असं चिकन मुरेल. आता दुसऱ्या पॅनमध्ये किंवा दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला 2 तळलेले कांदे, लसूण आणि जिरं, काश्मीरी मिरची पावडर हे छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. बघा कसला भन्नाट असा लाल मसाला तयार झालेला आहे. बघा बघा, आणि हाच आपल्या रेसिपीची आजची शान आहे. चला पुढे जाऊया. मस्त आपल्याला अशी जाड तळाची आपल्याला लंगडी गरम करून घ्यायची आहे. ह्या लंगडीमध्ये आपल्याला बटर गरम करून घ्यायचं आहे, आणि बटर गरम झालं छान असं वितळलं की आपल्याला आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते ह्याच्यामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. बघा मसाला अजून तसाचा तसा कोट झालेला आहे, आणि छान असे एक पीस आपल्याला बटरमध्ये सोडायचे आहेत. बटरमध्ये सोडलं की आपल्याला चिकनला पाणी सुटेपर्यंत चिकन त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. छान वर खाली असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, आणि छान असं हलवून झाल्याच्या नंतर बघा कसला भारी असा मसाला तयार झालेला आहे त्या चिकनला, जो आपण मॅरिनेट केलेला होता तो. छान अशी उकळी आली की आपण काय करायचं आहे, याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे काय होतं, चिकनला छान असं पाणी सुटतं, आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे. जर मसाला थोडासा लागतो आहे असं वाटलं की आपल्याला ह्याच्यामध्ये पाव कप पाणी ओतून घ्यायचं आहे, आणि आपण जो वाटलेला मसाला होता की नाही मंडळी, तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे, आणि पूर्ण चिकनला हा असा छान कोट करून घ्यायचा आहे. चिकनमध्ये आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स झाल्याच्या नंतर तुम्ही बघालच आपल्या चिकनला कसला भारी असा लाल रंग येतो. अजिबात कुठलाही बाहेरचा मसाला किंवा कलर न वापरता आपल्याला हा चिकनला छान असा रंग आलेला आहे. बघा आता पुन्हा आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया. झाकण ठेवून एक छान अशी वाफ काढून घेऊया. बघा वाफ काढल्यामुळे काय झालं, आपण जे बटर टाकलं होतं ते तेलावरती छान असं तरंगायला लागलं आहे. बघा कसला भारी पीस दिसतंय की नाही, हॉटेलपेक्षा पण भारी. एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. पुन्हा आपण ह्याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घेऊया 10 मिनिटाची, आणि आता तर तवंग बघा कसला भारी आलेला आहे. पुन्हा आपण चिकन असं छान असं हलवून घेऊया, आणि आपलं चिकन शिजलं आहे का बघा. जर मसाला थोडा खाली लागत असेल तर पुन्हा पाव कप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे ग्रेव्ही ही जास्त दाटसर होणार नाही, आपल्याला पाहिजे तशीच राहील. कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून झाकण ठेवूया. थंड झाल्यावर बघूया कसला भारी दिसतंय. बघा आजच ट्राय करा मग ही रेसिपी.